मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता आता स्टूलवर बसायला जाते, परंतु तेवढ्यातच तेलावर पाय पडून तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार असते. तेवढ्यातच घरातील सर्वजण आता जोरात ओरडू लागतात. अस्मिता, काय झालं? अस्मिता सुद्धा खूप घाबरलेली असते. सायली अस्मिता जवळ उभी असते, त्यामुळे पटकन अस्मिताला सायली पकडते आणि खाली पडण्याआधीच वाचवते. तर सर्वांच्या आता जीवात जीव येतो. पण बरं झालं अस्मिता ही पडली नाही, म्हणून सगळेजण अगदी धक्क्याने तिच्याकडे पाहतात. तर कल्पना आणि अस्मिता या दोघीही या पटकन सायलीला पकडून दुसरीकडे बसवायला नेतात. तर घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर आता अस्मिता विषयीची काळजी दिसू लागते. पूर्ण आजी विचारतात, अस्मिता बाळा, तू बरी आहेस ना ग? मग अस्मिता म्हणते, हो बरी आहे मी. मग त्यानंतर प्रताप विचारतो, पण अस्मिता घसरलीस कशी काय ग तू? तेव्हा सर्वांचं लक्ष अस्मिताकडे असतं. तिथे काहीतरी सांडलंय. मग आता नक्की काय सांडले ते पाहण्यासाठी सायली तिथे जाते आणि तिथे गेल्यानंतर तिला तेल सांडलेलं दिसतं. सायली आता चेक करून विचारते की ते तर तेल कसं काय सांडलं? अचानक मग त्यावेळी सगळेजण आता सायलीकडे पाहतच राहतात. मग विमल तिथे जाते आणि म्हणते, सायली थांब, हा मी पुसून घेते व्यवस्थित. तेव्हा काळजीनेच अर्जुन विचारू लागतो, अस्मिता तू ठीक आहेस ना? तुला काय लागलेलं नाही ना कुठे दुसरीकडे? तेव्हा ती म्हणते, नाही नाही, मला काय नाही लागलं. मग त्यावेळी प्रिया मनातच विचार करते की का लागलं नसेल तिला? जर चांगली तोंडावर पडली असते ना तर सगळ्यांनी सायलीला जा विचारला असता. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. सायली विरोधात मी या सगळ्यांना भडकवून तर नक्कीच शकते. तिच्या मनात विचार येतो. त्यानंतर विमल आता कापड घेऊन तिथे व्यवस्थित स्वच्छ पुसण्यासाठी जाते. पूर्णाजी आणि सांगते, अरे बापरे, खूप तेल सांडलाय हो. पूर्णा इथे म्हणते, आणि मगाशी नव्हतं, आता कसं काय हे तेल? तेव्हा इथे तेल वगैरे काही सांडलेलं नव्हतं. मग आता उगच कसं काय? उगच सायलीवर दोष घ्यायचा म्हणून प्रिया आता म्हणते, हे बघ इथे तेलाचं भांड आहे ना. म्हणून ती सायली विचारते, काय ग मगाशीच तेलाचं भांड तूच घेऊन आलीस ना इथे? त्यावेळी सायली खरं सांगते, हो अगं, दिवानंतर लावायचा होता म्हणून तेलाचं भांड मी आपली इथे घेऊन आले. तेव्हा प्रिया सांगते, उगीच खोटं बोलू नकोस. दिव्यात तेल ओतत होते तेव्हा ओवाळणी तिकडं तयार करत होतीस, त्यावेळी तू मुद्दाम अगोदर ओतत नाहीयेस. तू ना इथे बस आणि इथं बघ काय केलेस तू. मग तेव्हा सगळेजण सायलीकडे अगदी आश्चर्याने पाहतात. पुढे प्रिया आरोप करत म्हणते, कारण ना तुला अस्मिता पाडायचं होतं हे ऐकून सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो. प्रिया काही बोलू लागते. मग आता कुणाला लक्ष नसतं. हळूच इथे तू तेल ओतलंस ना जेणेकरून अस्मिता पाय घसरावा म्हणून, तोंडावर पाडावी यासाठी, असे भलते सलते आरोप प्रिया आता करू लागते. तेव्हा सायलीला सुद्धा तेवढाच राग येतो आणि सायली रागाच्या भरात म्हणते, तोंडावर म्हणजे तू काय म्हणत आहेस हे? तोंडावर पाडणे? मी आणि अस्मिताला का तोंडावर पाडीन? सगळ्यांना माहित असतं की आता राग येतो. मग सायली, मग अर्जुन रागात म्हणतो, तन्वी, या असल्या आयडिया ना माझ्या बायकोच्या डोक्यात कधी येणार नाहीत आणि ती अस्मिताला पाडायला मुद्दाम तिथे तेल ओतेल यावर कुणाचाही विश्वास सुद्धा बसणार नाही. त्यावेळी प्रतिमा म्हणते, हो अगं तन्वी, सायली असं कशासाठी करेल? मग तिला आता ते प्रिया आता म्हणते, आई ग, तू तर तुझीच बाजू घेणार, तिचीच बाजू घेणार. मुद्दाम असं केलं असतं. आता काही भांडणं उकरून काढू लागते आणि म्हणते, बरं ठीक आहे, हिने मुद्दाम इथे तेल ओतलं नसेल, परंतु सायलीकडून हलगर्जीपणा झाला हे आपण नाकारायला नको आणि इथे तेल सांडले हे तिला कळायला नको होतं. कळायला नको होतं का? अगं, या तेलावरून पडू शकतो अस्मिता. घसरली असती, पडली असती तर? मग नंतर तिच्या बाळाला काय झालं असतं तर? बापरे, असं म्हणून गोष्टीचा अतिभाव करू लागते. तेव्हा अस्मिता सुद्धा तोंडाला हात लावते आणि म्हणते, खरंच बाळाला काय झालं असतं तर? मग त्यानंतर सायली म्हणते, मी तबक इथे बाजूला सारून ठेवले होते. त्यानंतर तेल सांडणं ना कधी अशक्य नाही प्रिया. तेव्हा आपले कल्पना सुद्धा सायलीवर जोरातच ओरडूला बोलते, अगं काय तेल? जाऊ दे, सांडलं ना तिथे लादीवर. अगं जबाबदारीने तू घेतली होतीस ना, सगळ्या गोष्टींची ठेवणार कोण असतं? म्हणून मग कल्पना देखील ओरडते. तेव्हा सायली सांगते, अहो आई, पण मी ते अस्मिता ताईला तयार करण्यासाठी त्यांच्या रूम कडे गेले होते. अहो, हे तेल कसं सांडल? खरंच मला माहित नाही आहे. त्यावेळी अर्जुन सांगतो, माझ्या बायकोचं काम ना अगदी परफेक्ट असतं मम्मा. तिला जर कळलं असतं ना
की तेल सांडलं तर ते तिने आधीच पुसलं असतं आणि त्याशिवाय तिने अस्मिताला ना तिथे येऊन सुद्धा दिलं नसतं. आणि तेल सांडण्याचं हे काम माझ्या बायकोचं नसतं, दुसरी कुणीतरी व्यक्तीने केले दिसतं, हे अर्जुन स्पष्टपणे सर्वांसमोर म्हणतो. तेव्हा प्रियाकडे मात्र त्याची नजर असते. तेव्हा प्रियाच्या मात्र तळपायाची आग मस्तकात जात असते आणि ती म्हणते, अरे छान, आता हे सुद्धा माझ्यावर घालणार आहेस का? म्हणजे माझ्यावर आरोप करणार आहेस का तू? त्यावेळी आता सुमन सांगते, अगं थांब तन्वी, अर्जुनने तुझं नाव सुद्धा घेतलेलं नाही. त्यावेळी प्रिया रागाच्या भरात म्हणते, सुमन काकी तू थांब. अगं त्याने माझं नाव जरी घेतलं नसेल ना तरी त्याला म्हणायचं होतं, कारण काय करायचं, सगळं या बायकोनेच दोषी मात्र मला ठरवायचं आहे. केलं सगळं बायकोने, मलाच दोषी ठरवायचं आहे. कल्पना लगेचच तन्वीच्या पुळका येतो आणि ती तिच्याकडे जात म्हणते, तन्वी तन्वी, अगं तुझं खरंच काही दोष नाही, अगं चूक तर खरं तर माझीच आहे. मी या वेंधळा मुलीच्या चोरोटीची तयारी करण्यात दिली होती. सायली प्रताप अर्जुनला प्रचंड असा धक्का बसतो की कल्पना सुद्धा विश्वास ठेवत नाहीये. प्रिया मात्र खुश होती, कारण तिला हेच हवं असतं. घरातील मोठ्यांकडून सायलीला कधी ओरड मिळेल. कल्पना आता म्हणते, आपल्याला किती महागात पडलं असतं हे मी या घरातील सगळ्या गोष्टीपासून हिला दूर ठेवते ना, तेच बरोबर आहे. मग त्यानंतर अस्मिता सारखं लक्ष प्रियाकडे असतं. प्रिया ही गालातच हसते. त्यावेळी आता अस्मिताला मनात विचार करते की इथे मी पडले असते, परंतु या प्रियाच्या चेहऱ्यावर स्माइल कसं असतं, म्हणून मी रागातच प्रियाकडे पाहते. तेव्हा सायली आता अक्षरशः रडकुंडीला येते आणि म्हणते, आई अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी ना सगळं तयारी अगदी छान केली होती. तेव्हा प्रिया अजूनच धावून जाते आणि म्हणते, आता खोटं बोलून ना सगळ्यांना अशी गुंडाळू नकोस. तुझ्यामुळे जर आज अस्मिता बाळ गेला असतं तर आता प्रिया म्हणते, विचित्र बोलणं ऐकून सर्वजण अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहतात आणि तिचं हे बोलणं ना खरंच कुणाला आवडलेलं नसतं. त्यानंतर ती आगाऊ प्रिया म्हणते, अगं तुला त्याचं काही वाटत नाही का ग? पाप ना तू मनात घेऊन बसशील म्हणजे जगात असली तेव्हा मात्र प्रतापला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही. हे सतत तन्वी आपली सायलीवर आरोप करत असते. तो आता रागात म्हणतो, गप्प बस तन्वी, असं म्हणून तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि उगीच सायलीवर दोष द्यायचा म्हणून काही पण बरळू नकोस असं स्पष्ट शब्दात सुनावत. अगं अस्मिता बाळा, असं काहीतरी बोलताना तुला लाज कशी वाटली नाही? त्यानंतर प्रताप पूर्ण आजी म्हणतो, पूर्ण आई हे बघ, सायली काय बोलत नाहीये, तिची बाजू घेत नाहीये, तिला दोष पण देत नाहीये, तन्वीत सुद्धा बोलत नाहीये, हे सगळं ना मला दिसतंय. तेव्हा प्रताप आता सगळ्यांकडे पाहत असतो तर सायली मात्र रडत असते. प्रताप आता तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सहानुभूती देताना प्रयत्न करतो. मग सर्वांना सांगतो, कुणाचा विश्वास असेल किंवा नसेल, माझ्या ना या सायलीवर अगदी पूर्णपणे विश्वास आहे, कारण आज जे काही घडले त्यामध्ये सायलीचे एकही चूक नाही ही माझी पूर्णपणे खात्री आहे. कारण सायली अस्मिता बाबतची तरी असं करणार नाही, निष्काळजीपणा कधीच दाखवू शकत नाही. तेव्हा अस्मिता सुद्धा आपली खाली मान घालून तिथेच बसते, मग कारण तिला माहित असतं की सायली हे करू शकत नाही. मग म्हणून शनी ती गप्प राहायला निर्णय घेते. प्रतापने विश्वास ठेवल्यामुळे सायली अर्जुनला खूप मोठा धीर मिळतो आणि प्रताप सर्वांना जाणीव करून देतो की जेव्हापासून अस्मिता प्रेग्नेंट आहे तेव्हापासून सायली किती खुश आणि काळजी घेते तिची. मी स्वतः पाहिले, अनुभवलंय, अगदी सख्या बहिणीसारखी ती डोहाळे पुरवते. त्यावेळी प्रिया आता सांगते, बाबा तसं नाही आहे, अहो तिने मुद्दाम तर केलं नसेल, पण अपघात होतो तर त्या तेलावर अस्मिता घसरून पडली असती तर त्यावेळी आता हा अपघात होता, परंतु तो सायली टाळलाय. आता प्रताप तिला स्पष्ट शब्दात सांगतो, म्हणून शेवटचं तिला बजावतो, यापुढे बोलताना ना सायली बरोबर जरा शब्द ना जपून वापरत जा, कारण ती या घरातील मोठी सून आहे आणि तुझी जाऊ आहे. या सुनेचा मान हा तिला मिळायला हवा. आणि कल्पनाही तो सुनावतोच, ही कल्पना आपल्याला या सुनेला कधीही कोणतीही कुठे काही बोलले हे मी अजिबात सहन करून नाही घेणार, समजलं? असं म्हणून तो लाडक्या लेकीप्रमाणे सायलीला आता जवळ घेतो आणि सर्वांना सांगतो की हिचा हा बाप तिच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा आहे, तुम्ही कोणी विसरू नका. तेव्हा सगळेजण अगदी धक्क्याने प्रताप आणि सायलीकडे पाहतात. तेव्हा सायली आता खूप आनंदी होते आणि तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा आनंद अश्रू येतात, कारण आता पुन्हा मला बाबांनी तर लेख मांडला आहे हाच विचार करून तिला अगदी भरून पावल्यासारखं वाटत असतं. तेव्हा ते अगदी प्रेमाने म्हणते, बाबा, असं म्हणून ती आता त्यांना मिठी मारते. तर अर्जुन आता सायलीकडे पाहत राहतो आणि तिच्यासाठी डोळ्यातून पाणी येतं. मला सुद्धा तेवढाच आनंद होतो आणि तिच्यामुळे आनंद अश्रू येतात. तेव्हा आता अस्मिता म्हणते, बस झालं, चला पुरे झालं, आता सर्वजण माझी चोरोटी आता भरून घ्या, नाहीतर मग मला नंतर खायला सुरुवात म्हणजे मला आता भूक लागेल. कल्पना आता अस्मिता पुढे घेऊन जाते आणि त्या स्टूलवर बसवते.
बिचारी आपली जरा 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 बाजूला जाऊन उभी राहते. मग त्यानंतर प्रिया लगेच पुढे पुढे करते आणि हसत सर्वांची सांगते की आता अस्मितेची चोरोटी भरण्यासाठी अधिकार फक्त मला आहे. तेव्हा अस्मिता हसते, तिच्याकडे पाहते आणि कल्पना सुद्धा हसते आणि म्हणते की या गोष्टी, परंतु पूर्णाजी तिला अडवते आणि म्हणते घरातल्या मोठ्या सुनेचा चोरोटीचा भरण्यासाठी. आणि मग त्यानंतर सर्वांनी भरल्यानंतर मग तू भरायचं. मग त्यानंतर असं म्हणल्यानंतर सायली आनंदाने विचारते, पूर्ण आजी तुम्ही खरंच हा मान मला देताय? तेव्हा पूर्ण आजी म्हणते, मग एवढी खूप खुश होऊ नकोस, कारण या घराची ती रीतच आहे. तेव्हा सायली आता खूप खुश होते आणि पूर्ण आजी जवळ जाऊन उभी राहते आणि पूर्ण आजीचा गोड असा पापा घेते आणि पाहून आता सर्वजण आश्चर्याने सायलीकडे पाहतात. तर पूर्ण आजी सुद्धा एकदम शांतच राहतात. तर अर्जुन आणि प्रताप मात्र हसत असतात. प्रतिमा आणि सुमनलाही तेवढाच आनंद होतो. तर कल्पना, प्रिया आणि अस्मिता या तिघीही अगदी आश्चर्याने सायलीकडे पाहत होतात. त्यानंतर सायली आता पूर्ण आजीचे प्रेमानेच मिठी मारते आणि लगेच अस्मितेची चोरोटी भरू लागते. आणि सायली चोरोटी भरल्यानंतर मग प्रतिमा पुढे येते, अस्मिताची चोरोटी भरते. त्यानंतर सुमन पुढे जाते आणि अस्मिताची चोरोटी भरू लागते. आता अस्मिताला खूप आनंद झालेला असतो, कारण तिला हे सगळं काही अनुभवायचं असतं. त्यानंतर कल्पना पुढे जाते आणि आपल्या लाडक्या लेकीची चोरोटी भरते. तर आता चोरोटी भरण्याचा कार्यक्रम तसा कंटिन्युअस पुढे राहतो. तर दुसरीकडे मैपत हा ट्रिक करत असतो आणि नागराज व साक्षीला मोठ्यानेच म्हणतो की 30 जुलैला हा मैपत शिर्के काय करणार आहे, तर हत्तीवरून साखर वाटणार आहे अख्खा पनवेलमध्ये. आता नशेतच तो म्हणत असतो, साक्षी तो हत्ती कुठे मिळतोय ना, त्याच बुकिंग कर अगोदर तू. मग साक्षी जरा घाबरच म्हणते, अण्णा तुमची जी काय ओव्हर एक्साइटमेंट आहे ना ती जरा कमी करा. कारण प्रिया म्हणते तसं जर काय सायली आणि अर्जुन खरंच पेटून उठले आणि महिन्याभरातच जर माझ्या विरुद्ध पुरावे शोधू लागले तर मग काय करायचं. मग आता नागराजने सुद्धा थोडीफार घेतलेली असते आणि त्यालाही त्याची नशा चढलेली असते. तो नशेत म्हणतो, साक्षी अगं तू मैपतला ऑनलाईन हत्ती मिळवून देशील का? नाही मला माहित नाही, पण तू काय त्या अर्जुन आणि सायली ऑनलाईन जादूची कांडी वगैरे मिळवून दिली का काय? त्यांना 2 वर्ष ते जमलं नाही, ते आता काय महिन्याभरात जमणार आहे. मग आता साक्षी म्हणते की तुम्हाला विसर पडलाय का या गोष्टीचा? या 2.25 वर्षामध्ये अर्जुनने एवढ्या गोष्टी शोधून काढल्या आहेत ना, ज्या आपल्याला अगोदर माहितही नव्हत्या. त्या प्रियाने अण्णा आपल्याला वॉर्निंग केली असतं म्हणून साक्षी प्रिया आता बद्दल सांगणार असते. तेव्हा अण्णाला राग येतो आणि आता दारूची बाटली हातात घेतो आणि म्हणतो की प्रिया काय चाललंय का तुझं? वाटत नाही तिच्या टाळक्यात ही बाटली फोकून मारीन. एक पैशाचं काम ती धड करत नाही. मला तर असं काय वाटत नाही की ती संपली ना म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा संपून जाते ना. मग नागराज म्हणतो, अरे ती संपली तर आपण सुद्धा संपू. आपल्यासाठी ती प्रिया जरी असेल ना तरी जगासाठी लोकांसाठी ती कोण आहे? दादासाठी ही ती कोण आहे? त्याची लाडकी तन्वी आहे ना, आणि ही दादाच्या व सुभेदारांच्या तिजोरीवर किल्ली. मग साक्षी आता या दोघांनाही अलर्ट करत असते. मग त्यानंतर व्हिडिओ तिने जो सेव्ह करून ठेवला आहे तो कुठे ठेवलाय ते सुद्धा माहित नाही आपल्याला. हो, ती मेल्यानंतर आपल्या सगळ्यांची वाट लावेल म्हणून तुम्हाला कळतं का, असं ती त्या दोघांना स्पष्टपणे सांगते आणि तिच्यापासून जरा सावध राहायला सल्ला देते. तेव्हा नागराज म्हणतो, पण ती मेल्यानंतर तिने व्हिडिओ दुसरं कोणाला दाखवण्याची सोय करून ठेवली असेल तर मग आपण काय फासावर चढायचं का? मग नाही चढायचं फासावर. तर अगर नागराज माघार घेणार होता म्हणतो तर मैपत त्यांच्याकडे पाहत राहतो. इकडे सायली ही रूम मध्ये बसलेली असते. प्रियाने आरोप केल्यानंतर कशा प्रकारे प्रतापने माझी बाजू घेऊन माझी ही लेक असल्याचं सर्वांसमोर सांगितलेले हे सगळं काही आता सायलीला आठवतं. त्यामुळे ती खूप खुश असते आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. तेवढ्यातच अर्जुन आता तिथे येतो आणि बायको असं म्हणत तिचे दोन्ही हात पकडून तिला उठवतो आणि म्हणतो, खरंच आज मी पण खूप खुश आहे. तू सुद्धा असशीलच ना. एक डान्स तो बनता आहे. तर तो तिच्याकडे पाहतो तर सायलीच्या डोळ्यात आता पाणी असतं. तो विचारतो, आता काय झालं? तू रडायला तेव्हा तर रडतेस आणि हसतेस म्हणून आनंदाश्रू आहेत ते म्हणते.
हो, माझ्या डोक्यावरचं केवढं ओझं उतरलं ते तुम्हाला नाही समजणार, पण आज मला समजते. माझे बाबा हे मला मिळाले. त्यावरती अर्जुन म्हणते, डॅडने तुला या घरातील सून म्हणून तुझा मान सुद्धा मिळवून दिला आहे. त्यावेळी सायली आनंदाने सांगते, मधुभाऊना नेहमी आम्हाला सांगायचं, अहो खरी श्रीमंती पैशाने नाही तर माणसाची असते. त्यावेळी अर्जुन सांगतो, तेव्हा मधुभाऊ शिकवत होते तेव्हा ती प्रिया या मग कुठे गेली होती नक्की. तेव्हा सायली म्हणते, तिला नको असेल ना तर श्रीमंतपणा मला हवी आहे असं म्हणून ती श्रीमंती पण मला हवी आहे असं म्हणून ती अर्जुनची मिठी मारते. दुसरीकडे अस्मिताच्या रूम मध्ये बसलेली असते. आता चोरोटीचा कार्यक्रम अगदी छान प्रकारे नंतर नंतर तर पार पडलेला असतो. त्यानंतर असं होतं की अस्मिताच्या मनात एक सल असते, ती म्हणजे की जेव्हा मी माझा पाय घसरला तेव्हा प्रिया मात्र हसत होती आणि हळूच सायलीकडे पाहत होती. असं का करत असेल ती? ती माझ्यावर एवढं प्रेम करत असती तर माझ्याबद्दल थोडी तरी काळजी तिला वाटली असती, तर माझ्याबद्दल थोडी तर काळजी तिला वाटली असती ना. पण यावेळी असं नाही झालं. प्रश्न माझ्या बाळाचा आहे असाच विचार ती आता करत असते, बसलेली असते. तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि म्हणते, अस्मिता चोरोटी भरण्याचा कार्यक्रम किती छान झाला ना. तेवढ्याच विचार तू फक्त कर हा. सायलीचा अजिबात करू नकोस, कारण घालायचा तर घोळ केलीस. त्यावेळी त्यानंतर घालायचा तो घोळ केलीस. त्यानंतर अस्मिता आता राग आलेला असतो. लगेचच दार बंद करून घेते. याला खूपच रागात म्हणते, मी तुला आता थेटच विचारते, माझ्या खुर्चीच्या खाली तेल तूच सांडलं होतंस ना. हे ऐकून प्रिया जबरदस्त असा धक्का बसतो. जी जरा गडबडीत गोंधळते आणि उलट अस्मिताला विचारते, अगं काय बोलतीस तू? अगं हे सायली नाही, अगं हे सायलीने केले. आता बाकीच्या घ्यायची म्हणून तू उत्तर तू देऊ नकोस, मला तू खोटं बोलू नकोस. हे सायली बिंडोक आहे, बावळट आहे, पण असा नीचपणा करणार नाही. ती कधीच नाही एवढं करू शकत. असे उद्योग ना फक्त आणि फक्त तूच करू शकतेस, असा रागात अस्मिता प्रियावर आरोप करत म्हणते. आता प्रियाची चोरोटी बरोबर तिने पकडलेली असते, चोरी. त्यामुळे प्रिया आता स्वतःची बाजू सावरते आणि म्हणते, अस्मिता अगं मी असे का करेन? त्यावेळी अस्मिता रागात म्हणते, कारण सर्वांसमोर सायलीची मान ना तुला खाली जायला हवी आहे. अगदी दागिने चोरण उपवास मोडला असं दाखवणं. अगं हे करता करता तू अगदी माझ्या बाळाच्या जीवावर उठले आहेस. अगं मला ना आता लाज वाटते की मी तुझी साथ दिल्यास, असं म्हणून रागातच ते प्रियाकडे पाहते. तेव्हा प्रिया म्हणते, अस्मिता हे बघतो तुझं ना काहीतरी गैरसमज होता. अगं काही नाही असं म्हणून स्वतःची बाजू सावरण्याचा ती खूप प्रयत्न करत असते, पण रागात म्हणते, अगं गैरसमज वगैरे काही नाही आहे. तुझं डोकं कसं चालतंय ना हे मला अगदी व्यवस्थित माहित आहे, कारण तुला गालातल्या गालात हसताना मी पाहिला. आता मी तुला शेवटचं ऑन करते. सायलीला त्रास देण्याच्या नादात जर तू मर्यादा ओलांडली, जर तेव्हा माझ्या बाळावर आले ना तर तुझे हे हाल करेन, असे हाल करेन ना की तुला अश्विन सुद्धा वाचू शकणार नाही. अस्मिता खूप रागात प्रियाला अगदी धमाकावेत देते. तेव्हा प्रिया धक्क्याने अस्मिताकडे पाहते, कारण अस्मिताचं रौद्र रूप तिने पहिल्यांदा पाहिलेलं असतं. दुसरीकडे अर्जुन आणि सायली एकमेकांसाठी एकमेकांच्या मिठीत असतात. तेवढ्यात अर्जुनला आता कोणाचा तरी कॉल येतो. तेव्हा सायली मोबाईल दाखवते आणि कुणाचा फोन आला. मग सायली हसते, अर्जुन पण हसतो. कॉल रिसीव्ह करतो. तेव्हा चैतन्य आता म्हणतो की अर्जुन, साक्षी कोणाच्या रात्री नक्की कुठे होते? सर्व रिपोर्ट्स आज आपल्याला मिळणार आहेत ना? मग फक्त आता प्रॉब्लेम आहे की त्या टेलकॉम कंपनीला मला खूप रिक्वेस्ट करावी लागते. तू फक्त रविराज सरांबरोबर एकदा बोलून घेतोस का? ते बोलतो एकदा, त्याचबरोबर तर लवकरात लवकर रिपोर्ट आपल्या हातात सुद्धा येतील. मग अर्जुन हो असं म्हणून पटकन फोन ठेवतो आणि रविराज कॉल करणारा असतो. तेवढा सायली विचार, काय हो काय झालं? मग अर्जुन म्हणतो, कुणाच्या रात्री साक्षी नक्की कुठे होती? या खरे रिपोर्ट लवकरच आपल्याला हातात लागणार आहेत. सर सिनियरला मेसेज करून सांगतो की टेलकॉम कंपनीचे तिच्यावर प्रेशर का म्हणून टाकणार. खरा रिपोर्ट म्हणजे साक्षी लोकेशन आश्रमात आहे असं समजणार, तर मग कोर्टामध्ये प्रूव्ह करता येईल. मग कोणाच्या रात्री आश्रमामध्ये गेली होती. आज ते खोटे रिपोर्ट नक्की कुणी मॅनेज केले असतील. शोधून काढण्याचं म्हणजे काढणारच. आज एक खरं काय ते प्रूव्ह करणारच. महिपत आणि साक्षी आहे ही इकडे कल्पना आता रूम मध्ये रुसून बसलेली असते. सगळ्या गोष्टीचा ती विचार करते. खरं तर प्रतापने आज सायलीची बाजू घ्यायला नको होती असं तिच्या मनात सारखं येतं. तेव्हा प्रताप आता कल्पनाला म्हणतो, हे बघ कल्पना,
काय झालं तुला? माझ्याबरोबर अशी बोलत नाहीयेस. अगं तू काहीतरी बोल माझ्यासोबत. एकदा जो राग काढण्याचा आहे माझ्यावर तो काढू शकतेस. तेव्हा कल्पना रागात विचारते, काय हो मी काय चिडले म्हणजे तुम्हाला कळतंय ना? चांगला हो. तुम्ही प्रत्येक वेळी त्या अर्जुनच्या बायकोची बाजू घेता. तेव्हा प्रताप विचारतो, म्हणजे ती योग्य वागत असते तरीही तिची बाजू घ्यायची नाही का? तेव्हा कल्पना म्हणते, अहो आज प्रश्न ना अस्मिता बाळाचा होता. जर काय अस्मिताला तेलावर खाली घसरून पडली असती म्हणजे. तेव्हा प्रताप म्हणतो, पण काही झालं नाही आहे ना? आणि तसं काही झालेलं नाही आहे, कारण सायलीना तिला वाचवले. मी खाली जे काही सांगितलंय की सायलीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे तर आहे माझा. तू सायलीबाबत कुठे कुठे चुकत आहेस हे मी तुला किती वेळा सांगितलं आहे. आता मला परत परत तुला हे नाही सांगायचं. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना, मग प्रश्न मिटला. तुम्ही माझ्याबरोबर बोलायला आलातच कशाला? असं रागात ते विचारते. प्रताप सांगतो, कल्पना तुला समजवणं म्हणजे ना पालत्या गड्यावर पाणी. तर दुसरीकडे सायली ते विचारते, काय हो चैतन्य भाऊजी तर साक्षीचे रिपोर्ट घेऊन संध्याकाळपर्यंत येणार होतो. मग अर्जुन कसे आले नाहीत ते अजून कसे आले नाहीत? काळजीने ते अर्जुनला विचारते. अर्जुन म्हणतो, सिनियरने सुद्धा त्या टेलिकॉम कंपनीवर प्रेशर टाकलं होतं आणि कॉल सुद्धा केला होता आणि म्हणाला सुद्धा होता रिपोर्ट आज नक्की मिळतील. पण चैतन्य एवढा उशीर का करतोय? सायली म्हणते, म्हणजे हा चैतन्य भाऊजी एकदा कॉल करून पहा, म्हणजे रिपोर्ट त्यांच्या हातात आलेच की नाही ते कळेल ना. जेव्हा अर्जुन म्हणतो, राईट मी आत्ताच करतो, तेवढ्यात चैतन्य येतो आणि म्हणतो, अर्जुन आलो. अरे मी आत्ता अक्षरशः थाप लागलेली. अर्जुन म्हणतो, अरे किती उशीर? तेव्हा चैतन्य सांगतो, अरे पाऊन तासाचा रस्ता 25 मिनिटांमध्ये कापत आलोय, म्हणजे उशीर झाला का? अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू अगोदर रिपोर्ट दाखव बरं मला. तेव्हा सर्व रिपोर्ट आता तो अर्जुनकडे देतो आणि तर अर्जुन म्हणतो, रिपोर्ट चेक करतो. मग चैतन्य त्यांच्याकडे पाहत असतो, कारण आताच त्याला माहीत असतं की साक्षी ही त्याला रात्री अनाथ आश्रमाकडे गेली होती. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्य बाहेर जातात आणि जानेवारी 2023 या महिन्याचं पूर्ण CCTV फुटेज पाहायचं असतं. रिसॉर्टमध्ये गेल्यावर म्हणतात तिथे असलेला मॅनेजर सर्व फुटेज दाखवतात. सांगतो, अर्जुन बघ साक्षी आतमध्ये जाते. सांगतो, अरे हे तर 11 तारखेचं फुटेज आहे. मग अर्जुनच्या लक्षात येतं की म्हणजे 13 तारखेला जे काही झालं त्यासाठी साक्षीने 11 तारखेचं फुटेज वापरलं, म्हणजे ती 11 तारखेला सुद्धा आली होती. आता इन्स्पेक्टर साहेब सुद्धा अर्जुन बरोबर असतात. तर त्यावेळी सायली धावत येते आणि म्हणते, यांच्यापर्यंत ही बातमी जाणार नाही, कारण प्रियाला मी आपला पाठलाग करताना बघितले. त्याने अर्जुन घाबरतात. अशा मालिकेचे पुढील भागासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला तर मग, धन्यवाद.